हरी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले सुख झाले माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो विठ्ठल
सर्व सुखाचे आगार सर्व सुखाचे आगार सर्व सुखाचे आगार सर्व सुखाचे आगार कुमार बाप रखुमादेवीवर बरवा दोहा विठ्ठल बरवा बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण 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 जय विषयी विसर पडिला निशेष विषयी विसर पडिला निशेष विषयी विसर पडिला निशेष विषयी विसर पडिला निशेष अंगे ब्रह्मरस अंगे ब्रह्मरस ठसावला ठसावला माझी मज झाली अनावर वाचा माझी मज झाली अनावर वाचा ब्रह्मरस अंगे ब्रह्मरस ठसावला ठसावला माझी मज झाली अनावर वाचा माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला से माझी मज झाली अनावर वाचा माझी मज झाली
अनावर वाचा छंदया नामाचा छंदया नामाचा घेतला से माझी मज झाली अनावर वाचा माझी मज झाली अनावर वाचा सोसे पुढे चाली मना लाभाची सोसे पुढे चाली मना लाभाची आसोसे पुढे चाली मना लाभाची आसोसे पुढे चाली मना धनाचा कृपणा लोभ जैसा माझी मज झाली अनावर वाचा माझी मज झाली अनावर वाचा लोभ जैसा माझी मत झाली अनावर वाचा माझी मत झाली अनावर वाचा छंदया नामाचा घेतला से माझी मज झाली अनावर वाचा माझी मज झाली अनावर वाचा छंदया नामाचा घेतला से माझी मत झाली अनावर वाचा माझी मत झाली अनावर वाचा तुका म्हणे गंगा सागर संगमी 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 अवघ्या झाल्या उर्मी एकमय माझी मज झाली अनावर वाचा माझी मज झाली अनावर वाचा अवघ्या झाल्या उर्मी एक माया माझी मज झाली अनावर वाचा माझी मज झाली अनावर वाचा छंदया नामाचा घेतला से माझी मज झाली अनावर वाचा माझी मज झाली अनावर वाचा छंदया नामाचा घेतला से माझी मज झाली अनावर वाचा माझी मज झाली अनावर वाचा थोबार कुमाई
चालतात ना. विषयी विसार पडिला निशेष विषयी विसार पडिला निशेष पडिला निशेष विषय विसार पडिला निशेष विषयी विसार विषयी विसारा पडिला विसारा विषय विसारा पडिला निशेष अंगे ब्रह्मरस ठसावला अंगे ब्रह्मरस ठसावला माझी मज झाली अनावर वाचा माझी मज झाली अनावर वाचा ब्रह्मरस ठसावला अंगे ब्रह्मरस ठसावला माझी मज झाली अनावर वाचा
छंद या नामाचा घेतला से छंद या नामाचा घेतला चंदया नामाचा चंदया नामाचा घेतला से चंदया नामाचा छंदया नामाचा घेतला से छंदया नामाचा घेतला से ए विश्व झाले अनावर वाचा माझी मज झाली अनावर वाचा दया नामाचा घेतला से चंदया नामाचा घेतला से छंदया नामाचा माझी मज झाली वाचा माझी मज झाली
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हो विठोबा रखुमाई 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 विठोबा विषयी विसर पडिला निशेष विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला माझी मज झाली अनावर वाचा छंदया नामाचा घेतलासे लाभाची सोसे पुढे चाली मना लाभाची सोसे पुढे चाली मना धनाचा कृपणा लोभ जैसा माझी मज झाली अनावर वाचा छंदया नामाचा घेतलासे तुका म्हणे गंगासागर संगमी तुका म्हणे गंगासागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय माझी मज झाली अनावर वाचा माझी मज झाली अनावर वाचा छंदया नामाचा घेतलासे विठोबा रखुमाई विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला माझी मज झाली अनावर वाचा छंदया नामाचा घेतलासे. सेवेसाठी घेतलेला हा अभंग जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांचा असून 4 चरणांचा आहे आणि सकल परमार्थ यात्रेचा समारोप होऊन फलस्वरूप हस्तगत झालेली चिरतरुण नितांत सुंदर अतिरमणीय नित्यनूतन अशी जी जीवनमुक्ती त्या जीवनमुक्तीचा अपार अलौकिक आनंद उपभोगणाऱ्या एका महापुरुषाच्या लोकविलक्षण
अवस्थेचं दर्शन जगद्गुरू तुकाराम महाराज या अभंगातून घडवितात. विठोबा रखो माये, विठोबा रखो माये, विठोबा रखो माये, विठोबा रखो माये. आणि या अभंगामधून अभंगाच्या द्वारे ज्या निमित्ताने आजची कीर्तनरूपी सेवा आहे त्याचा एक 4 शब्दामध्ये उहापोह करून ह्या अभंगाचं चिंतन यथामती आणि यथाकाल मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त तो करण्यापूर्वी आजचं ज्या कीर्तनाचं जी प्रवृत्तीनिमित्त ते आपल्याला सांगणं हे क्रमप्राप्त आहे किंवा ज्याला उपचार असं म्हणता येईल ते करून मग मी पुढं जाणार आहे. फक्त ते करण्यापूर्वी आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की आजच्या ह्या कीर्तनाचं जे निमित्त आहे ते एक पुण्यस्मरण आहे. गंमत अशा असते की महात्मा ज्या ठिकाणी देह ठेवतो ते ठिकाण सामान्य जर असेल स्थान तर त्याला पुण्यस्थल असं म्हटलं जातं. महात्मा जिथे वास करतो त्या स्थलाला सामान्य स्थल म्हणता येणार नाही तर त्याला पुण्यस्थान किंवा पुण्यस्थली असं म्हणता येतं. त्या महात्म्याने जिथे तप केलं असेल तर त्या ठिकाणाला तपस्थली असं म्हणतात. आणि असा महात्मा ज्या कालामध्ये देह आपला ठेवतो तर त्या काळाला पुण्यकाळ किंवा पुण्यकाल असं म्हणतात. एखादे प्रसंगी पर्वणीचा दिवस असेल, चांगला मुहूर्त असेल आणि त्या मुहूर्तावर एखाद्या दुर्गुणी माणसाने किंवा दुराचारी माणसाने देह ठेवला तर त्या तिथीला सुद्धा पुण्यतिथी म्हणता येत नाही, ती पापतिथी होते असं शास्त्र आहे. ते म्हटले ती पापतिथी होते. आणि एखादा कुदिन असेल किंवा कुयोग असेल ज्योतिष्याच्या दृष्टीने पंचांगाच्या दृष्टीने पण एखादा महात्मा जर त्या वेळेला देह ठेवील तर त्याही काळाला पवित्रता प्राप्त होते. इतकी त्या महात्म्याची पवित्रता मोठी आहे ज्याला महाशुचिता असं म्हणतात. आज जो पुण्यकाल आहे, आज हा पहिला पुण्यतिथीचा उत्सव आपण संपन्न करीत आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे तरीसुद्धा मी उल्लेख करतो आणि तो करणीय म्हणजे करणं आहे. आहे तो असा की या करवले गावामध्ये हे पाटील घराणं आहे आणि त्यामध्ये काय मागच्या अनेक पुण्याईचा परिणाम म्हणून असेल पण या बाबांचा जन्म झाला आणि यावत आयुष्य ज्या माणसाने अत्यंत निष्ठेने पंढरीची वारी केली, या वारकरी संप्रदायाची जी पताका आहे ती निष्ठेने हातात धरली. मंडळी पताका हातात धरीत नाही असं नाही, पण हातात पताका धरताना काही लोकांना लाज वाटते. सांगू तुम्हाला गंमत का, मी लोक माळी घालीत नाहीत असं नाही, पण घालताना इतक्या बारीक घालतात की याच्या गळ्यात माळ आहे का नाही हे नीट बघावं लागेल. म्हणजे सुख काय आपल्या हातात काय म्हणतो आपण ते हे भिंगाची ते हातात घेऊन जावं लागेल. बाबा याच्या गळ्यात माळ आहे काही, मग इतकी लाज वाटते वाटेपर्यंत घालतोच कशाला. खरोखर अशी माणसं आहेत बरं का, रोज सानिध्यात आहेत आमच्या. काय नाही ते नाही म्हटलं का रे बाबा तू माळ घातली नाही, म्हटलं काय लहानपणी वडिलांनी घातली होती मग ते आता सांभाळायची. याला खरा वारकरी म्हणत नाही. वारकरी तोय अभिमानाने जगला पाहिजे. माझ्या आजोबा ब्रह्मलीन कांबेकर महाराज सांगायचे, म्हटले आलाय विषय सांगून जातो आपल्याला. ते म्हटले गळ्यात जर माळ घातली ना तर माणसाने छाती फुगवून चाललं पाहिजे, मान ताट करून चाललं पाहिजे. वारकरी झालोय आनंदात त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर लोकांनी विचारलं पाहिजे बुवा काय आनंद आहे तुम्हाला. आनंद म्हणजे काय, गळ्यात माळ घातली आहे, आयुष्याचं सोनं होणार आहे आमच्या, असा अभिमान अंतःकरणात बाळगला पाहिजे कुणी, वारकऱ्यांनी. असं जर आपण करू तर लोक काहीतरी आदर्श घेणार, उगाच माळ घालायची खाली मान, यात काही मजा नाही. ज्या महात्म्याचं आज पुण्यस्मरण आहे मला त्यांनी सांगितलं, मला आणखी काही सांगायचं आहे मी सांगेनच, की आयुष्यभर संपूर्ण आयुष्यभर ज्यांनी नामचिंतना व्यतिरिक्त म्हणजे संसार घडला पण संसार घडत असताना ज्यांनी प्राधान्याने परमार्थ केला, अंतःकरणामध्ये ज्याला प्राधान्य दिलं तो परमार्थ आहे. कारण संसार हा म्हणतात होत असतो, आम्ही बोलू नये या वयाच्या आमच्या माणसाने, पण एक जे ऐकलंय ते सांगतो परंपरेने, की संसार हा होत असतो आणि परमार्थ करावा लागतो. कारण प्रयत्नाधीन हा परमार्थ आहे आणि प्रारब्धाधीन किंवा प्रारब्धवशात जो जसा घडणार आहे तसाच घडणार आहे त्याचं नाव आहे संसार. म्हणून ही मंडळी हे ओळखून आपला संसार प्रपंच करीत असतात. पण प्राधान्याने ज्याला क्रिया म्हणतात ती क्रिया प्राधान्याने परमार्थ करीत असतात, हे त्यांचं महत्त्व आहे. आणि यावत आयुष्य या मंडळींनी
आपलं संपूर्ण परमार्थामध्ये नामचिंतन करीत आपलं संपूर्ण आयुष्य घालवलं. आपण ज्याला म्हणतो तह हयात संपूर्ण परमार्थ केला. आणि प्रारब्धवशात ज्यावेळी देह पडायचा त्यावेळी पडला. पण त्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की माझ्यापर्यंत ही सेवा का आली हे मला अत्यंत विनम्रतेने आपल्याला कथन करायचं आहे. मला ज्या वेळी कुठे जायचं प्रसंग येतो त्यावेळी मी अतिशय लीनतेने सांगतो. आणि लीनता असावीच. त्याचं कारण आपल्या समोर बसलेला जो श्रोतृवर्ग आहे त्या श्रोतृवर्गामध्ये कुणाचा अधिकार काय आहे कुणाचा अधिकार आहे आपण सांगू नाही शकत. किंवा कुणाचा अधिकार हा कुणाच्या कपाळावर चेहऱ्यावर लिहिलेला नसतो. त्यामुळे वक्त्याने अत्यंत लीनतेने समोर बसलेले श्रोते हे श्रोत्यांपेक्षा मी उच्चासनावर जरी असेल मला वेगळं आसन जरी घातलं असेल तरी खरा अधिकार श्रोत्यांचाच मोठा आहे ही जाणीव ठेवून बोललं पाहिजे. सांगितलं याकरता की आजच्या संपूर्ण कीर्तनामध्ये मोठी सगळी मंडळी बसलेली आहेत. मी मागे एकदा बोललो आताही सांगतो. मला त्याचा आनंद विशेष असा वाटतो. ते एक विधान म्हणून आपण घेऊ नका पण एक अंतःकरणाची भूमिका म्हणून सांगतो की आपण ज्याप्रमाणे निवृत्तीनाथ समोर बसलेले आहेत आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणजे महाविष्णूचा अवतार काही प्रश्नच नाही. पण ते सुद्धा ज्ञानेश्वर महाराज बोलत असताना निवृत्तीराय निवृत्तीनाथ माझे सद्गुरू माझं दैवत माझं आराध्य माझं उपास्य ज्यावेळी माझ्या समोर आहे त्यांच्यासमोर बोलत असताना अत्यंत लीनतेची भूमिका घेऊन बोलतात. किंबहुना कैक वेळा संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःला मूर्ख ही उपाधी लावलेली आहे. स्वतःला त्यांनी ही उपाधी लावली म्हणजे त्यांच्या ठिकाणी अहो मूर्खतेचा आणि ह्या मंडळीचा सूत्रांतरी संबंध दुरान्वयाने तरी संबंध आहे का? दुरान्वयाने सुद्धा संबंध नाही. असं असताना ज्यावेळी आपल्यासमोर मोठी माणसं बसलेली आहेत त्यावेळी आपण कोणती भूमिका धारण करून राहिलो पाहिजे याचा एक उत्तम आदर्श म्हणजे आपलं संत जीवन आहे. लक्षात ठेवा. संत चरित्र आहे किंवा संतांचं कीर्तन असेल संतांची प्रत्येक क्रिया या पद्धतीची आहे. मी सांगितलं याकरता की आजच्या पुण्यस्मरणानिमित्त म्हणजे ज्यांचं आज पुण्यस्मरण आहे त्यांच्याबद्दल मला असं सांगितलं आमच्या प्रितेशजींनी सांगितलं किंवा सागर भाऊनी सांगितलं. मला ते ज्यावेळी बोलले मी इथे नारदांच्या गादीवर आपल्याला सांगतो ते ज्यावेळी बोलले ना माझ्या डोळ्यात त्यावेळी अश्रुतारा आले. त्यावेळी त्याचं कारण ते त्यांनी सांगितलेली गोष्ट इतकी हृदयाचा ठाव घेणारी आहे की बस रे बस. ते असं म्हटले की त्यांचे म्हणजे आजोबा त्यांची अशी इच्छा होती ते जाण्यापूर्वी की त्यांचे वडील म्हणजे यांचे पणजोबा हरिभक्तीपरायण बैराग महाराज पाटील बरोबर ना त्यांचे वडील त्यांची पुण्यतिथी ते म्हटले 30 वर्ष आम्ही करतोय पण त्या 30 वर्षामध्ये ब्रह्मलीन कांबेकर महाराजांचं कीर्तन व्हावं अशी त्यांची इच्छा होती. पण त्या 30 वर्षामध्ये कांबेकर महाराजांना जाऊनच 27 वर्ष झाली. म्हणजे त्यांची पुण्यतिथी सुरू होऊन कांबेकर महाराज फक्त 3 वर्ष असतील एक अंदाज ढोबळमानाने. त्यामुळे ते कीर्तन होऊ शकलं नाही. पण त्याच्यानंतर बाबा असताना म्हणजे विठ्ठल बाबा असताना ते म्हटले की त्यांनी कुठे 1-2 वेळा काय ऐकलं काही भेट घडली आणि ह्या मुलाचं आपल्या इथे कीर्तन व्हावं अशी त्यांची इच्छा होती. का आता कांबेकर महाराजांचं झालं नाही म्हणून त्यांच्या चिरंजीवांचं किंवा नातवाचं कीर्तन व्हावं अशी त्यांची इच्छा होती. मला हे काही कल्पना नव्हती पण ज्यावेळी त्यांनी मला हे सांगितलं त्यावेळी मला त्याचा आनंद मनस्वी आनंद वाटला की आपण काहीतरी तोडकं मोडकं बोलावं काहीतरी चुकत माकत बोलावं आणि आपल्यापेक्षा जी वडीलधारी मंडळी आहेत त्या वडीलधाऱ्या मंडळींनी त्याचा अतिशय आदराने स्वीकार करावा. यापेक्षा आपल्याला मोठी पावती काय पाहिजे महाराज? यापेक्षा मोठी पावती काय पाहिजे? विठोबा रखुमाई आणि म्हणून ही सेवा माझी नाही मी असं मानतो की ही सेवा खरोखर ब्रह्मलीन सद्गुरू कांबेकर महाराजांची आहे आणि त्यांच्या घराण्यातला एक अनुचर एक सेवक या बुद्धीने मी इथं आलेला आहे. आणि ज्या पद्धतीने सद्गुरू आणि देव बुद्धी देतील त्या पद्धतीने मी चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत असा संतांना संतवृंदांना नमस्कार करून या सेवेला आपल्याला आरंभ करायचा आहे. फक्त त्यामध्ये एक गोष्ट आणखी सांगतो त्याशी की यांच्या या परमपुण्याचा परिणाम आज बहुधा आपण कुठे गेलो तर ओळख करून देताना ज्याची पक्की ओळख आहे मोठी ओळख आहे त्या माणसाची ओळख करून मग मागच्या माणसांची ओळख करून देत असतो. आजची ओळख उलटी सांगणार आहे मी आपल्याला की आज ज्यांचं पुण्यस्मरण आहे हे वैकुंठवासी ब्रह्मलीन विठ्ठलबाबा बैरागजी पाटील यांच्या अगणित पुण्याचा परिणाम म्हणून हे फळ आपल्यासमोर इथं दिसत आहे. आज संपूर्ण त्यांचं हे संपूर्ण काय जी घरं असतील जी नातवंड असतील जी चिरंजीव मंडळी असतील ही सगळी वारकरी झाली आणि त्याचं आणखी मोठं फळ म्हणजे आमचे परममित्र असलेले आदरणीय जयेश महाराज भाग्यवंत ह्या पद्धतीची माणसं निर्माण का झाली
एक लक्षात घ्यायचं बरं का, म्हणजे ही मामांच्या घराला अभिमान वाटावी अशी गोष्ट मी सांगते बरं का. म्हणजे भाग्यवंत जे आहेत, भाग्यवंत स्वतःला भाग्यवंत समजतील यात नवल नाही, तर इथल्या लोकांनी बोललं पाहिजे यात आमचा पण वाटा आहे बरं का. काय यात आमचं पण श्रेय आहे असं वाटावं. हे का निर्माण झालं? त्याचं कारण ह्या लोकांनी आपल्या जीवनात केलेला शुद्ध आचार, निष्काम बुद्धीने केलेला परमार्थ आहे. आज आपण मी हे का बोललो भार देऊन? त्याचं कारण आज आपण परमार्थाचं निरीक्षण करा. आम्ही करतो, आपलं निरीक्षण कदाचित, आपला अनुभव कदाचित जास्त असेल आमच्यापेक्षा. परमार्थ हा शुद्धतेने करणारी मंडळी वारकरी संप्रदायात सुद्धा फार कमी उरलेत आता. त्याच्यामध्ये दंभाचा भाग अधिक झाला आहे आणि दंभ अधिक झाल्यामुळे सामान्य माणसाला आदर्श म्हणून मी कुणाकडे बघावं असा जर प्रश्न निर्माण झाला, किंवा मी ज्याच्या पायावर डोकं ठेवावं असे पाय कुठे आहेत याचा शोध वेगळा घ्यावा लागेल, इतकंही दुरापास्त होऊन बसलं. पण आपलं भाग्य असं आहे, तुमचं आमचं सगळ्यांचं, आपण सगळीकडे वारकरी संप्रदायाच्या निमित्ताने, भजन कीर्तनाच्या निमित्ताने फिरत असता. आपण फिरत असाल, आम्ही काही फिरतो. पण शुद्धतेने परमार्थ करणारी मंडळी आणि त्यांच्याद्वारे पुढच्या पिढ्यांमध्ये, पहिली पिढी, दुसरी पिढी, तिसरी पिढी, चौथी पिढी, अशा पद्धतीने परमार्थाची शुद्ध परंपरा जिथे आलेली आहेत अशी उदाहरणं तर फार 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 कमी आहेत, फार कमी आहेत. अहो, मोठ्या मोठ्यांची उदाहरणं सांगता येणार नाही आपल्याला, तर बाकीच्यांच्या काय कथा. मग हे सांगितलं का? त्याचं कारण असं आहे, मी मला ही आवडणारी एक भूमिका आपल्याला कथन करतो ती अशी की, आणि मला हे नेहमी वाटतं की आपल्यापर्यंत हा परमार्थ का आला, या इथपर्यंत परमार्थ का आला, तर त्याचं सगळ्या प्रकारे, सगळ्या विचाराचा सगळा धांडोळा जर घेतला तर त्याचं शेवटी एकच उत्तर मिळतं. आपल्या वाडवडिलांनी कुठेतरी खस्ता खाऊन निष्काम बुद्धीने जो आचार केला, निष्काम बुद्धीने जी संप्रदायाची सेवा केली, काही नामसाधना केली असेल, काही परमार्थ केला असेल, काही वारी केली असेल, जी सेवा असेल, पण ती शुद्ध अशा पद्धतीने केली, निर्दंभ अशा पद्धतीने केली, आणि त्याच्यातून निर्माण झाले जे अदृश्य अनामिक, ज्या पुण्याचं मोजमाप कुणालाही करता येणार नाही, ते निर्माण झालं. आणि त्या पुण्याचा परिपाक म्हणून आपल्यापर्यंत हा परमार्थ आला, आणि म्हणून आपण हा परमार्थात प्रवृत्त आहोत. बारखो माये आणि दुसरी गोष्ट अशी की काळाची ही गरज आहे ना महाराज, काळाची गरज. आज आपण टी व्हीवर पाहताय, अगदी विशाला म्हणून मी सांगतो, काय पद्धतीची कीर्तन होत आहेत, जे स्वतःला मार्गदर्शक आपण रोज त्याच्यात आहोत, जे समाजाला मार्गदर्शन करण्याकरता प्रवृत्त झालेत, त्यांना कळत नाही कीर्तनामध्ये अभंग म्हणावा की कविता म्हणाव्यात. बरोबर, अभंग म्हटलं तर त्याला चाल कशी लावावी हे कळे ना महाराज. म्हणजे काय झाला, याचा अर्थच असा आहे की शुद्धता राहिली नाही. आदर्श एक सांगतो आपल्याला की या संपूर्ण, आता हे जे कीर्तन होतं हे प्रतिकूल काळात आपण करतोय ना, प्रतिकूल काळ आहे. म्हणजे सामाजिक परिस्थितीचा विचार करायचा ठरला, आरोग्याचा विचार करायचा ठरला, शासकीय पद्धतीने विचार करायचा ठरला, तर सगळ्या गोष्टी प्रतिकूल आहे. पण प्रतिकूल काळातही आम्ही कीर्तन का करतोय, त्याचं कारण हेच आहे की हे ज्ञान, हा ठेवा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, नामचिंतन रोज झालं पाहिजे, यथाशक्य झालं पाहिजे. याकरता सगळा खटाटोप आहे. नाही तर आपल्याला पण ऑनलाईन करता आलं असतं ना. इथे जर एखादा मोठा स्क्रीन लावली असती आणि ते घरून बोललो असतो, झालं असतं ना. पण महाराज, त्यात तो आनंद नाही, जो आनंद तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंद आहे. हे असे सगळे वैष्णव सगळ्यांनी एकत्र येण्याने, ज्या मला असं वाटतं आताचे लोक सांगतात की ज्या एक ते काय म्हणतात सकारात्मक ऊर्जा, आपण म्हणतो त्या सगळ्या शुभेच्छांनी युक्त अशी मंडळी इथे येत असतात. इथं येणारा माणूस कधी नर्व्हस माइंड येईल का? नाही येणार ना. इथे येणारा आनंदाने येणार. आत्ताच आलेल्या महाराज बोलले की खूप दिवसांनी आपण आता कीर्तनाला आलो, याचा एक स्वतंत्र आनंद आहे. आणि खरं आहे महाराज, आपलं आपण चिंतन करा. हा प्रतिकूल काळ, मला विषय हा सांगायचा की प्रतिकूल काळ असूनही हे का करायचं, त्याचं कारणच आहे. एक वाक्यात सांगून जातो आपल्याला. तो आजचा विषय नसल्यामुळे विस्तार नको त्याचा, पण थोडक्यात बाकी सगळ्या जगाचा जर आपण विचार केला, तर शिक्षण पद्धतीचा विचार केला, सगळ्याचा जर विचार केला, तर त्याद्वारे माणसाच्या बुद्धीचा विकास झालेला आहे किंवा होतो आहे. पण आपल्या या संतांना किंवा पूर्वसुरींपासून आत्तापर्यंत जे खरे विद्वान जाणकार लोक आहेत, त्यांच्या दृष्टीने समाजाचा केवळ बौद्धिक विकास होऊन समाजाची उन्नती होणार नाही. समाजामध्ये दैवी संपदा ज्याला म्हणतात ती नांदणार नाही. जर समाजात दैवी संपदा नांदावी असं वाटत असेल, आपल्या चांगल्या शब्दात सांगायचं तर रामराज्य यावं असं वाटत असेल, तर समाजाचा हार्दिक विकास झाला पाहिजे, म्हणजे हृदयाचा विकास झाला पाहिजे. यासाठी कथा कीर्तन आहेत, यासाठी कथा कीर्तन आहे. आणि तो जर झाला तर मग आनंदी आनंद आहे. ज्याला एक सांगू आपल्याला, हे आम्हाला पूज्यश्री गुरुवर्य साखरे महाराजांनी एकदा शिबिराला असताना पहिलाच पाठ दिला होता, व्यक्ती आणि विश्व. आणि त्यामध्ये महाराजांनी सांगितलं की
संपूर्ण विश्वाचा जर विचार केला तर ही एक संस्था आहे. आदी संस्था त्यांनी शब्द वापरला, ती आदी संस्था आहे. आणि त्या आदी संस्थेचा एक घटक म्हणजे ही लोकसंस्था आहे. ही लोकसंस्था, संपूर्ण समाज ही लोकसंस्था आहे. आणि त्या लोकसंस्थेचाही केंद्रबिंदू म्हणजे एक व्यक्ती आहे. त्यामुळे समाजोद्धार व्हावा असं वाटत असेल तर त्याकरता पहिल्यांदा प्रत्येक व्यक्तीने आपलं जीवन दुरुस्त झालं पाहिजे याचा विचार केला पाहिजे. म्हणजे व्यक्तीचा उद्धार होणं ही समाज उद्धाराची पहिली सुरुवात आहे, नांदी आहे. आणि संतांनी आमच्या काय केलं तर संतांनी एका व्यक्तीचा उद्धार केलाच असेल महाराज, पण संत फक्त एका व्यक्तीवर थांबले नाहीत. संतांनी एकाच वेळी संपूर्ण या कीर्तनाद्वारे, या कथांद्वारे संपूर्ण समाजाचा उद्धार केलेला आहे. ही आपल्यासाठी सगळ्यात आनंदाची, अभिमानाची गोष्ट लक्षात ठेवा. आपण सगळ्याचा धांडोळा घ्या. या महाराष्ट्र भूमीमध्ये किंवा भारतातही, कदाचित महाराष्ट्राच्या म्हणजे बाहेर आहेच, कदाचित म्हणण्याचं कारणच नाही, समाजाला सन्मार्गाला लावण्याकरता ज्या ज्या लोकांनी मोठ्या संख्येने म्हणजे खूप प्रयत्न केले, यामध्ये कोणत्याही पंथोपंथाचा आपण विचार करा, यामध्ये आपल्याला या वारकरी संप्रदायाचंच नाव पहिलं घ्यावं लागेल. लक्षात ठेवा, ही वारकरी संप्रदायाची सगळ्यात मोठी विशेषता आहे की त्यांनी समाजोद्धार व्हावा याकरता सगळ्यात मोठे जास्त प्रयत्न केलेले आहेत. मी सांगितलं कशाकरता, सांगितलं याकरता की आज या परिस्थितीचा जर आपण विचार केला तर ही लोकसंस्था येणं केनं कोणत्याही दृष्टीने आपण विचार करा पण विनाशाच्या गर्तेत पडू पाहते. या लोकसंस्थेला विनाशाच्या गर्तेत पडण्यापासून जर वाचवायचं असेल तर त्याकरता संत विचारांचा प्रचार आणि प्रसार होण्याची अतिशय आवश्यकता आहे. विठोबा रखुमाई, आणि ते संत विचार देण्याचं आनंददायी माध्यम, नुसतं माध्यम नाही तर संत विचार समाजाला देण्याचं आनंददायी आणि निरुपद्रवी माध्यम म्हणजे हे कीर्तन आहे. हे कीर्तन त्याचं द्योतक आहे, हे कीर्तन त्याचं माध्यम आहे. लक्षात ठेवा. आणि तशी कीर्तन तर फार मोठी भक्ती आहे. मी इतकं सांगितलं याकरता की या प्रतिकूल कालातही इतका अट्टहासाने आपण या सेवा का करतोय, त्याचं कारण हे आहे की समाजोद्धार व्हावा असं वाटत असेल, व्यक्तीचा उद्धार आणि समाजोद्धार व्हावा असं वाटत असेल तर त्याकरता याला दुसरा पर्याय कोणताही नाही आणि नाहीच. अशी गोष्ट आपण ध्यानात घ्या. ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त ही सेवा आहे त्या सेवेच्या निमित्त ज्या अभंगाची योजना इथे केलेली आहे, जगद्गुरू तुकाराम महाराजांचे सगळेच अभंग, आपण योजना करणारे कोण, तुकाराम महाराजांचा प्रत्येक अभंग हा वेदाहूनही अधिक ज्याचं महत्त्व आहे आपल्याकरता. वेदतुल्य अक्षर नव्हे तर वेद आम्हावरी रुसोनिया गेला, पुढचं नको, असा असल्या कारणाने आमच्याकरता तुकोपनिषद म्हणजे हे वेदच आहेत. पूज्य श्री गुरुवर्य महाराजांनी सांगितलं की ज्यावेळी आज महात्म्यांचीच पुण्यतिथी आहे म्हणून महात्म्यांचंच वर्णन करायचं, म्हणूनच हा अभंग घेतला आहे की ज्यावेळी ब्रह्मलीन दादा महाराज साखरे हे वाराणसीमध्ये अध्ययनाकरता गेले आणि तिथे दक्षिणामूर्ती स्वामी, ब्रह्मलीन दक्षिणामूर्ती स्वामी त्यांची तिथे भेट झाली. कैक दिवस महाराज फक्त जायचे, काही त्या गुरुंनी त्यांना विचारलं नाही, जायचे त्या घाटावर पडून राहायचे, काही नाही, फक्त सेवा करायचे, निघून यायचे. काहीतरी एक असा प्रसंग घडला की त्या प्रसंगाचा परिणाम म्हणून दक्षिणामूर्ती स्वामींची दादांवर मर्जी बसली. 6 महिने, एक दिवस नाही, 6 महिने दादा दक्षिणामूर्ती स्वामींच्या मठामध्ये फक्त जाऊन येत होते, पाठाला बसायचे, निघून यायचे, काही गुरुजी विचारत नव्हते. आज अवस्था अशी आहे की आज माणसाने माळ घातली का दुसऱ्या दिवशी ते विचारतात गुरुंना, महाराज कीर्तन कधी शिकवता. आज माळ घातली का उद्या विचारतात महाराज कीर्तन कधी शिकवता, नाही तर चाललो दुसऱ्या गुरुकडे. ही आमची अवस्था आहे. ठोबा रखुमाई, आणि काय दुर्दैवानं आमच्या सगळ्या संस्था याकरताच निर्माण झाल्या. तो तत्वज्ञानाचं प्रदान घडावं याकरता संस्था विचार करीत नाही. जी संस्था करीत असेल तिला दंडवत आहे, त्यांना दंडवत आहे, पण याकरता करायचं नाही. करावी तातडी परमार्थी, अरे पण बाबा करावी तातडी परमार्थी, कीर्तन म्हणजे परमार्थ नव्हे, त्यातला एक अंश आहे, त्यातला एक भाग आहे, एक छोटा आयाम आहे त्यातला कीर्तन म्हणजे, अशी गोष्ट आहे. असो, सांगण्याचा भाग हा की दादा ज्यावेळी दक्षिणामूर्ती स्वामींकडे जात असत तर तिथे काही गुरुजी ते विचारत नव्हते सुरुवातीला. नंतर एक प्रसंग असा घडला, त्या प्रसंगामुळे दक्षिणामूर्ती स्वामींचे दादांचा चांगला परिचय झाला. मग त्यांना सगळं सांगितलं, मग तुला काय तू सांगशील ते मी शिकवणार आहे म्हणून.
आता दादा म्हणजे काही सामान्य होते का? असामान्य व्यक्तित्व दादांचं. आणि मग ज्यावेळी दक्षिणामूर्ती स्वामी पाठ घेत असत, काही शिकवत असत, तर तो विषय आल्यानंतर दक्षिणामूर्ती स्वामी उपनिषदातील किंवा काही गीतेतील काही संस्कृत प्रमाणं सांगत असत. आणि बरोबर त्याच विषयाला अनुसरून दादा जगद्गुरू तुकाराम महाराजांचे अभंग तिथे सांगत असत. कुणाला? दक्षिणामूर्ती स्वामींना, आपल्या गुरूंना. गुरु पाठ शिकवत असताना ते ज्यावेळी उपनिषदातली प्रमाणं सांगत असत किंवा काही संस्कृत प्रमाणं सांगत असत, त्यावेळी ब्रह्मश्री दादा हे त्यावेळी त्यांना जगद्गुरू तुकाराम महाराजांची ही प्रमाणं सांगत. ते ऐकल्याबरोबर दक्षिणामूर्ती स्वामी स्तिमित होत. आणि मग त्यांनी नाव ठेवलं की तुम्ही जी प्रमाणं सांगता ही कुठली आहे? ती तुकाराम महाराजांच्या गाथेतली आहेत. मग ते म्हटले ही गाथा नव्हे, हे तुकोपनिषद आहे म्हणून त्यांनी सांगितलं की हे आहे तुकोपनिषद, हे गाथेचं महत्त्व आहे. तर त्या गाथेत, त्या अभंग संहितेपैकी जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांनी इथे स्वतःला आलेला जो अनुभव आहे, मला प्राप्त झालेली जी स्थिती आहे, त्याचं वर्णन अतिशय चांगल्या शब्दात केलेलं आहे. हा अभंग वाचताना एक मला व्यक्तिशः आपली अति 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 अल्पबुद्धी आहे, त्यामुळे आपल्याला कुठं काही सौंदर्य दिसेल यात काहीच नवल नाही. पण जगद्गुरू तुकाराम महाराजांचा अभंग मला आवडला. म्हणजे माझ्यासारख्या विद्यार्थी ज्याला काहीच येत नाही, जो काहीच अभ्यास करत नाही, हे सत्य बरं का. त्याच्यामध्ये शेवटचं जे चरण आहे ते फार भावलं. कधी 8-10 वर्षापूर्वी कधी अभंग वाचला असेल किंवा काही अभ्यासाला घेतला असेल, त्यावेळी तुका म्हणे गंगा सागर संगमी, हे चरण ऐकल्यावर इतकं ज्याला काय म्हणतो आपण, त्याचा लोभ निर्माण व्हावा असं वाटलं. कारण जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या सगळ्या गाथेचं आपण चिंतन केलं तर तुकाराम महाराजांनी दिलेले दृष्टांत, काही उपमा ज्या वापरल्यात, म्हणजे साहित्याचा विचार करणाऱ्या लोकांनाही आश्चर्य वाटावं असं जगद्गुरू तुकाराम महाराजांचं चिंतन आहे. इथे जगद्गुरू तुकाराम महाराजांनी असं लिहिलेलं आहे शेवटच्या चरणात, तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. महापुरुषाला, जीवनमुक्त महापुरुषाला किंवा विदेह कैवल्याचा हवाला देण्याचं ज्याचं सामर्थ्य आहे, अशा महापुरुषाला प्राप्त झालेली जी अवस्था, त्या अवस्थेचं वर्णन करण्याकरता जगद्गुरू तुकाराम महाराजांनी हा सृष्टीतला अतिशय सुंदर असा दृष्टांत वापरला आहे. म्हणजे साहित्यिकानेही विचार करावा, इतकी मोठी गोष्ट आहे. जगद्गुरू तुकाराम महाराज या ठिकाणी पहिल्यांदा सांगतात, मला विसर झालाय. काय म्हणतात? मला विसर झालाय. कसला विसर झालाय? तर विषयाचा विसर झालाय. आता गंमत आहे त्यात, पण एक विषय आपण कशाला म्हणतो? विषय म्हणजे काय? गणित विषय, शाळेत जाणाऱ्या मुलाला भूगोल विषय, रसायनशास्त्र विषय, कुणाचा मृदंग हा विषय. बाबा तुझा काय मृदंग, तुझा विषय? तो म्हणतो मी मृदंग अभ्यासतोय, म्हणजे माझा विषय काय आहे? मृदंग आहे. कुणाचा काय विषय, कुणाचा काय विषय? पण आपल्या तत्त्वज्ञानात किंवा आपल्या अध्यात्मामध्ये विषय हा एक अर्थ आहे, पण आपल्या वृत्तीचा जो विषय आहे तो विषय असू नये असं त्यांचं सांगणं आहे. इथे विषय म्हणजे काय? एकाच वाक्यात जर सांगायचं झालं, डोळ्यांनी दिसणारे जितके पदार्थ आहेत, डोळ्यांनी दिसणारे म्हणजे ज्याला दृग्गोचर असं म्हणतात, ते जितके पदार्थ आहेत आणि त्या पदार्थांविषयी आपलं जर ममत्व असेल तर तो पदार्थ आपला काय झाला? विषय झाला. जगद्गुरू श्री तुकाराम महाराज सांगतायत, मला अशा विषयाचा विसर पडलाय. आता गंमत अशी आहे, अरे विसर पडावा का पडू नये हा अभ्यासाचा विषय. मला सांगा, विसर पडणं चांगलं आहे का वाईट आहे? सांगा, आपण सांगा, विसर पडणं हे चांगलं का वाईट? त्याचं उत्तर असं आहे, त्याच्या विषयावर अवलंबून आहे. त्या विसराचा विषय काय आहे यावर विसर पडणं चांगलं का वाईट. आता आम्ही येत असताना त्या गाडीत डिझेल टाकायचं होतं, अगोदरच डोकं आपलं किती, ते डिझेल टाकायला विसरून गेलो. आता गाडी चालवते, गाडी चालवणाऱ्या माणसाला पहिल्यांदा भान पाहिजे माझ्या गाडीत इंधन किती आहे. आम्ही बोलण्याच्या राहत पुढं आलो. काही वेळा असं होतं, काही वेळा होतं, नशीब कधी कुठं राहण्यात राहायची वेळ आली नाही. तर ते पेट्रोल पंप निघून गेला आणि मग म्हणजे आम्ही निघून गेलो पुढे, पेट्रोल पंप जागेवरच होता. काय पुढे आलो, अरे म्हटलं तो काटा पाहिला, अरे म्हटलं एक कमी आहे, बंद पडली तर घोटाळा होईल. मग शोधित आलो, पुन्हा मागे फिरावं लागलं. 5-25 मीटर मागे यावं लागलं. का? अगोदर विसर पडला म्हणून. असा विसर घडू नये. त्या इंग्रजीत एक म्हण आहे, ते म्हणतात फॉरगेटिंग इज ॲन आर्ट. विसरणं ही एक कला आहे. पण कुठं विसरणं कला आहे याला परत महत्त्व आहे, याला परत महत्त्व आहे. गंमत अशी होते की मी माझं सांगतो, लोकांचं सांगण्यापेक्षा आपलीच मूर्खता सांगावी महाराज, बाकी काय. कधीतरी मला वाटतं आपण आगरच आहोत त्याचा. जेवायला जर कधी बसलो आणि जर घरात कोणी नसेल, आपलं आपण घेतलं, तर एका ठिकाणी जेवायला बसायचं आणि ताटात काहीतरी कमी पडलं म्हणून स्वयंपाकघरात जायचं. आणि स्वयंपाकघरात गेल्यावर विचार येतो, मी कशा करता आत आलोय? काय? एकच भिंत आड असते. एका खोलीतनं दुसऱ्या खोलीत जायचं, काहीतरी ताटात कमी पडलं म्हणून आपलं आपण घ्यायला गेल्यावर म्हणायचं मी आलोय कशा करता. मग परत ताटात जाऊन बघायचं, हां हे कमी पडलंय.
ही आपली स्मरणशक्ती आहे महाराज. म्हणजे आपल्याला विसर व्हायला फार लागत नाही, फार काही लागत नाही. विसर असा होत असतो. असा विसर कधी कुणाला अनेक पद्धतीने होतो. साधी गोष्ट आहे. आपल्याला जर एखाद्याने उपकार केला, एखाद्याने आपल्याला उपकार केला, तर केलेल्या उपकाराचा माणसाला विसर व्हावा का आठव राहावा? त्याचा आठव राहिला पाहिजे, स्मरण राहिलं पाहिजे. पण घडतं कसं, माणसावर जर कोणी उपकार केले, माणसं म्हणतात याला उपकाराची जाणीव काही आठवण नाही. माणसावर जर कोणी उपकार केले तर माणसं केलेले उपकार विसरतात. आणि 4 शिव्या जर कोणी कधी घातल्या असल्या, 4 शिव्या जर कोणी हासडल्या असतात, त्या तो मरेपर्यंत विसरत नाही. मरेपर्यंत बघा, तो माणूस कुणी एक करून बघा प्रयोग आपला, तो माणूस समोर आला की याला वाटतं हा मला असं बोलला होता. वास्तविक शिव्या दिल्या, कुणी आपला अवमान केला तर तो माणसाने जाऊ द्या, त्याच्या बुद्धीने त्याने केलं, काय करायचंय, आपण त्याचा स्वीकार करू नये, सोडून द्यावं. पण असं कधी घडत नाही. म्हणजे माणसं उपकार विसरतात आणि दिलेल्या शिव्या माणसं ध्यानात ठेवतात. ही आपली अवस्था आहे. संत याच्या पलीकडे गेलेले आहेत, संत याच्या पलीकडे गेलेले आहेत. महाराज, गंमत अशी आहे की विसर कसला व्हावा आणि विसर कसा कुठला होऊ नये याची काही गणित आहे. असं सांगतात की इथे शब्द आहेत, 3 शब्द मार्मिक आहेत. विषय, विसर आणि पुढे शब्द वापरा निश्शेष पडिला निश्शेष. आता गंमत अशी आहे की जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, मला विषयाचा विसर पडलाय, विषयाचा विसर पडलाय. आता आपल्याला सांगतो चिंतन. अशी गंमत आहे की विसराचा विषय जर विषय असेल तर तो आनंद आहे. विसराचा विषय असेल तर यासारखा आनंद नाही. पण विसराचा विषय जर देव असेल तर, विसराचा विषय जर देव असेल तर, विसरले तया थोर झाली हानी, विसरले तया थोर झाली हानी, विसरले तया थोर झाली हानी, विसरले तया थोर झाली हानी. चुकतील खाणी 84च्या, खाणी 84च्या, खाणी 84च्या, विसरले तया थोर झाली हानी, विसरले तया थोर झाली हानी. पण गंमत अशी, माणसाला दुःख नकोय पण दुःखाचं कारण माणसाच्या सुटत नाही.
दुःखाचं जे कारण आहे ते माणसाच्या सुटत नाही. आणि सुख सगळ्यांना हवंय, पण सुखाचं जे निश्चित साधन आहे ते माणसाला पटत नाही. सुखाचं जे निश्चित फलपर्यवसायी साधन ज्याला म्हणतात, ते निश्चित फलपर्यवसायी साधन माणसाला आवडत नाही. विठोबा रखुमाई, महाराज म्हणतात आम्ही आमच्या विषयाचा विषय देव केला, त्याचा परिणाम असा घडला आमच्या जीवनामध्ये नुसता आनंद नव्हे. काय दृष्टांत आहे महाराज. हे जे अभ्यास करणारे लोक आहेत ना साहित्याचा, मला राहून वाटतं त्यांनी तुम्ही वाचाच गाथा वाचाच, म्हणजे काय होईल गाथा वाचली तर. काही नाही, गाथा वाचली तर जन्मच गाथामय होऊन जाईल त्यांचा. काय लोक कादंबऱ्या वाचतात, काय पाहतात सिरियल, कशा करता. तुम्हाला साहित्य बघायचं, तुम्हाला रस अलंकार काय बघायचं ते सगळं संत वाङ्मयात आहे. कोंदून भरलंय महाराजांचं प्रमाण आहे. कल्पना तर करा हो, कल्पना तर करा. हा साधा अभंग आहे, आनंदाचे. अभंग साधा कसा आपल्यासाठी साधा आहे, अभंग अद्वितीय आहे, अद्वितीय. आनंदाचे डोही आनंद. अहो साधा गावात जर कुठं ओळ असेल, कल्पना करा, आम्ही केलंय. आपल्या साध्या गावात जर कुठे डोह एखादा ओळ असेल तर ती मुलं आईबापाचा मार खातात, पण त्या ओळात जाऊन बुड्या मारल्या वाचून राहत नाही. सांगा, सुट्टी असल्यावर काय होतं. आता हे ऑनलाईन क्लासेस चालू आहेत, पोरं खरोखर अभ्यास करतात का, आणि करतात तर किती करतात, आणि उरलेल्या वेळात काय करतात. काय नाही, सगळ्या माकड चेष्टा. तेच राजे हे काय इथं बसलेतच, म्हणजे सांगून घसा, गळ्याचा घसा होतो. काय होतं, एक श्लोक शिकवता सांगता म्हणजे जे येतं ते त्या गळ्याचा काय होतो, घसा होतो. पण ते काय ऐकायला मागत नाहीत का, तर त्यांना ते तिथे जाऊन उड्या मारायला आनंद वाटतो. म्हणजे सामान्य पाण्याचा त्यांना वाटेल, आपल्याला आनंद वाटतो. सामान्य पाण्याचा जर डोह आहे, त्यात मनसोक्त स्नान करायला माणसाला आनंद वाटतो का दुःख वाटतं, आनंद वाटतो. इथे डोह कसला आहे, आनंदाचा आहे. तुकाराम महाराज सांगतात आमच्या जीवनात काय स्थिती निर्माण झाली, आनंदाचा डोह, त्यात आम्ही बुडणारे. आणि आनंदाचा जर डोह आहे तर त्या डोहावर निर्माण होणारे तरंग कसले असतील, आनंद तरंग. काय कल्पना आहे. हे तुकाराम महाराज लिहू जाणीत बरं का, हे बाकीच्यांचं काम नव्हे, हे त्यांचं सामर्थ्य आहे. सांगितलं याच्याकरता जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात, आपल्या विषयाचा विषय जर देव केला तर ही अवस्था आहे. दुःख ते कैचे नये स्वप्नासी, भुक्ती मुक्ती झाल्या कामारी दासी. पण जगद्गुरु तुकाराम महाराज विचारलं, महाराज याचं मूळ कारण काय. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, सांगू का तुम्हाला पहिल्यांदा काय घडलं. पहिल्यांदा काय घडलं, मला माझ्या जीवनामध्ये ज्या विषयाद्वारे तुम्ही सुखप्राप्तीचा विचार करता, सुखप्राप्तीची अभिलाषा करता, अभिप्सा बाळगता, आटोकाट प्रयत्न करता, ते जे विषय आहेत मला मात्र त्याचा विसर घडलेला आहे. आणि काय घडलं, अंगी ब्रह्मरस ठसावला, अंगी ब्रह्मरस ठसावला, अंगी ब्रह्मरस ठसावला, अंगी ब्रह्मरस. इतकंच म्हणायचं, अंगी ब्रह्मरस ठसावला. ही अवस्था प्राप्त झाल्याचं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मुख्य कारण सांगितलंय. विषयी विसर पडिला. आता आपण सांगितल्याप्रमाणे एक शंका जर निर्माण केली की महाराज अहो तुम्ही जितकं सांगताय या विषयांचा विसर माणसाला सहज होतो की. मला सांगा, कुणी असो, किती विषयासक्त माणूस का असेना, पण त्या विषयासक्त माणसाला काही काळ, काही क्षण असे असतात ना की ज्याला ज्यावेळी त्या माणसाला त्या विषयाचा विसर पडतो का पडत नाही, पडतो ना. निद्रिस्त अवस्थेत माणसाला विषयाचा विसर होतो. आमचा विषय काय, खायला आवडतं, गोड खायला आवडतं, किती खाऊ. खाऊन एक वेळ अशी येते की माणसाला झोप येते. झोप आल्यानंतर त्या झोपेमध्ये काय 4 तास 5 तास 10 तास 25 तास धरा, चला काय जितका वेळ माणूस झोपतो, ज्याची त्याची जशी कॅपॅसिटी त्याप्रमाणे झोपतो माणूस. झोपेत गेल्यानंतर माणसाला त्याच्या विषयाचं विस्मरण होतं का होत नाही, विषयाचं विस्मरण होतं, लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट आहे, एखादा माणूस जर मूर्छेत गेला तर मूर्छेत गेल्यानंतरही माणसाला विषयाचं विस्मरण होतं का होत नाही, होणारच. उलट झोपेत गेलेला माणूस सांगतो आपल्याला, सुखमाह स्वाप्नम न किंचित वेदिशम. तो म्हणतो मी सुखाने झोपलो होतो, मला काहीही कळत नव्हतं, हे तो सांगतोय, मला काहीच कळत नव्हतं. पण म्हणतो अरे उठल्यानंतर चेहरा तुझा फार प्रसन्न झाला. झोपेत काय मिळालं, ते म्हणतात झोपेत काय मिळालं सांगू आपल्याला. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं उत्तर दिलंय. तिथे सुद्धा विषयाचं विस्मरण आहे.
पण ते निःशेष नाही, ते कसं आहे, ते सशेष आहे. त्या विषयाच्या विस्मरणाचा जरी ती अवस्था असेल तरीसुद्धा झोपेत झालेलं विषयाचं विस्मरण त्याला निःशेष विस्मरण असं म्हणता येत नाही. त्याचं कारण महाराजांनी सांगितलं आहे, एखादा माणूस, एखादा मुलगा कुणी घ्या, भूक लागली म्हणून काहीतरी कारणाने जेवणाला उशीर होतो आणि तो माणूस तिथेच झोपी जातो. काय होतं, भुकेल्या पोटी तो झोपतो. कुणावर अशी वेळ येऊ नये, पण आली वेळ आणि त्याला तसंच झोपावं लागलं. तर म्हणतात, जर तो भूक करीत झोपला ना, तर जरी भुकेचं आणि जेवणाचं अन्नाचं विस्मरण झोपेत झालं असेल, जर भूक करीत झोपला तर उठताना सुद्धा भूक करीतच उठतो, लक्षात ठेवा. म्हणा कशावरून, द्वादशीचा दिवस आठवा आपण. अर्थात ज्यांनी खरी एकादशी केली आहे त्यांच्याकरता, जे रात्रभर भरपूर फराळ करून झोपले आहेत त्यांना दुसरा दिवस आठवत नाही. पण ज्यांनी चांगली एकादशी केली आहे, कंसात काल निर्जला एकादशी केली आहे, मी केली नाही बरं का, मी केली नाही, आमच्या बंधू महाराजांनी केले, ते कंत्राट त्यांच्याकडे आहे. एक माणूस आम्ही ठेवलेला आहे, म्हणजे कुणी बोट दाखवायला नको. अशी ज्यांनी निर्जला, एकाने मला सांगितलं आहे, ते म्हटले निर्जला म्हणजे काय, ते म्हणे निर्जला म्हणजे पाण्याचा एक थेंब पण पोटात जिरला नाही पाहिजे इतकं खायचं, तिचं नाव निर्जला. अशा लोकांचं काय व्हायचं देव जाणे बुवा. अशी वृत्ती काय महाराज करतील, लोक खरोखर खातील, भरवसा नाही. निर्जला नव्हे, हे निर्लज्ज आहेत म्हटले परमार्थता, अशी अवस्था आहे. तर पण ज्यांनी खरोखर अशा पद्धतीने एकादशी केले त्याला द्वादशीला उठवा. तो सांगणार नाही कुणाला, पण खरं विचारा, खावंसं वाटतं का नाही. म्हणजे भूक करीत माणूस जर झोपला तर भूक करीतच उठणार आहे. विठोबा रखो माई, म्हणजे काय, झोपेत त्याला भुकेचं स्मरण नव्हतं, मान्य आहे. झोपेमध्ये निद्रेत विषयाचं स्मरण नव्हतं, पण ज्या विषयाचं स्मरण करीत झोपलाय ना, त्याच विषयाचं स्मरण करीत तो उठणार आहे. याचा अर्थ असा आहे की झोपेत जरी स्मरण नाही आपण असं म्हटलं तरी त्या स्मरणाचा कुठेतरी अंश चित्तामध्ये बाकी आहे, अंतःकरणात कुठेतरी ते बाकी आहे. तो आपल्याला दिसत नाही, त्याचा प्रत्यय त्यावेळी येत नाही, हे सत्य आहे. पण उठल्यानंतर त्याला त्या विषयाचं स्मरण झाल्यापासून राहत नाही, हा नित्याचा विषय आहे. मूर्छेत गेला तरी हेच आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, काही लोक काय करतात, नशा करतात, मद्यप्राशन करतात, अपेयपान करतात. अपेयपान केलेल्या माणसालाही बहुतांशी, म्हणजे नेहमी नाही, अल्पांशात होत नसेल, पण बहुतांशी विषयाचं काय घडतं, विस्मरण घडतं, विषयाचं विस्मरण घडतं. पण त्या अवस्थेतही झालेलं विषयाचं विस्मरण हे तात्कालिक आहे, नित्य नाही. तात्कालिक नाही, तात्कालिक आहे. म्हणजे निद्रा येवो, मूर्छा येवो, का माणसाला कोणी मद्यधुंद हो, अशा अवस्थेत सुद्धा झालेलं विषयाचं विस्मरण हे तात्कालिक आहे, नित्य नाही. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज इथे सांगतात की आम्हाला झालेलं जे विषयाचं विस्मरण आहे ना, हे तसं नाही आहे. हे कसं आहे, निःशेष. ह्या निःशेष शब्दाला महत्त्व आहे, निःशेष शब्दाला महत्त्व आहे. त्या निःशेष शब्दाचा अर्थ आहे शेष, म्हणजे बाकी. तो बाकी कुठेही राहिलेला नाही. अगदी चांगल्या शब्दात सांगायचं झालं तर आम्हाला विषयाचं जे झालेलं विस्मरण आहे ते कसं आहे, तर त्या विस्मरणाचा निःशेष शब्दाचा अर्थ सांगू आपल्याला, अज्ञानासह त्याची निवृत्ती झालेली आहे. विषयाचं विस्मरण आम्हालाही घडतं, साधकालाही घडतं. साधकावस्थेमध्ये साधक ज्यावेळी राहतो त्यावेळी त्या विषयांकडे कोणत्या बुद्धीने पाहतो, तो त्याज्य बुद्धीने पाहतो, निंद्य बुद्धीने पाहतो. हे विषय हे आहेत, निंदनीय आहेत, अमान्य आहेत, अपूज्य आहेत, ह्या बुद्धीने तो पाहतो ना. पण जगद्गुरु तुकाराम महाराजांची अवस्था इतकी श्रेष्ठ का, त्याचं कारण असं आहे, साधकावस्थेत विषयांचा विराग होऊन त्याग घडतो, ही गोष्ट खरी आहे. साधकावस्थेत विषयाचा विसर होत नाही, लक्षात ठेवा, विषयाचा विसर होत नाही. साधकावस्थेत ज्या विषयांकडे त्याज्यतेच्या निंद्य बुद्धीने पाहिलं, त्याच साधकाला ज्यावेळी सिद्धावस्था प्राप्त होते, साधकावस्थेत निंद्य बुद्धीने त्याज्य बुद्धीने ज्या विषयांकडे पाहिलं होतं त्याच विषयांचं सिद्धावस्थेत गेल्यानंतर पर्यवसान कशात घडलं पाहिजे, विसरामध्ये घडलं पाहिजे, विस्मरणामध्ये घडलं पाहिजे, अशी अपेक्षा आहे. आता एक बारकावा सांगतो आपल्याला. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज ज्यावेळी इथे लिहितात, विषयी विसर पडिला निःशेष, याचा अर्थ असा आहे का हो, विषयी विसर पडला, मग त्याच्यासमोर जर त्या महात्म्याला जर साखर खायला आवडत असेल, मग तो महात्मा साखर खाणार नाही का आवडीने? तो महात्मा आवडीने साखर खाणार नाही का? महात्मा आवडीने साखर खाईल ही गोष्ट खरी आहे, पण गंमत अशी आहे की आम्हाला साखर खाल्ल्यानंतर होणारा जो आनंद आहे तो साखरेतून होतो. अशी प्रक्रिया आहे. काय की विषयाची प्राप्ती व्हावी
अशी ज्यावेळी इच्छा म्हणजे काय, विषयाची अभिलाषा, विषयप्राप्तीची इच्छा माणसाला ज्यावेळी निर्माण होते त्यावेळी काय होतं, माणसाचं चित्त चंचल होतं, बरोबर आहे. आणि विषयाची ज्यावेळी म्हणजे विषय मला प्राप्त व्हा अशी अपेक्षा होते, आणि विषयाची प्राप्ती झाल्यानंतर काय होतो, माणसाला आनंद होतो. म्हणजे काय होतं, अंतःकरण स्थिर आणि अंतर्मुख, आणि स्थिर आणि अंतर्मुख वृत्तीमध्येच काय होतं, आत्मानंदाचं भान घडत असतं. गंमत अशी आहे की विषयाची प्राप्ती, स्थिर आणि अंतर्मुख वृत्ती आणि परमानंदाची महाराज बरोबर आहे ना, हां वृत्ती आणि आत्मानंदाचं भान ते कुठं घडतं, अंतःकरणात घडतं. या तीनही क्रिया अत्यंत अविलंबे करून म्हणजे काय, एका क्षणात घडत असल्यामुळे हा आनंद विषयाचा आहे, हा आनंद आत्म्याचा नाही, हे तुमच्या आमची समज आहे. आणि महात्मा काय म्हणतो, तुम्ही आम्ही साखर खातो आणि काय म्हणतो, वा साखर किती छान आहे, मला साखरेमुळे आनंद वाटला. आणि महात्म्यालाही आनंद होतो, पण महात्मा हे सांगत नाही. महात्मा म्हणतो, अरे साखरेतही आनंद नाही आणि माझ्या जिभेत नाही. आनंद कुणाचा आहे, आत्म्याचा आहे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. आणखी सांगायचं झालं तर महात्म्याला विषयाचा विसर पडतो म्हणजे काय होतो, एका वाक्यात विषयाचा विसर पडतो. याचा अर्थ असा आहे, तुम्ही आम्ही सुद्धा विषय पाहतो आणि महात्माही विषय पाहतो, पण त्या महात्म्याची विषयाकडे विषय म्हणून बघण्याची जी बुद्धी आहे ती संपलेली आहे. विषयाकडे आपण विषय म्हणून पाहतो आणि महात्माही विषय म्हणून पाहतो, पण महात्मा विषयाकडे विषय म्हणून न पाहता त्या विषयाकडे विषय म्हणून पाहण्याची त्याची जी दृष्टी आहे ती संपलेली आहे. मग कोणती दृष्टी आहे, नाथ महाराजांनी वर्णन केले, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. हरिरूप का हो असं घडतं, त्याचं कारण असं आहे, महाराजांनी फार सुंदर वर्णन केलंय. ते म्हणतात की होईल झाला अंगे देव जो आपण, तयासी हे जन तन धन. जनच नव्हे, तन असेल धन असेल जन असेल, जे काही दिसेल ते कसं आहे, होईल झाला अंगे देव जो आपण, तयासी हे जन अवघे देव, तयासी हे तन अवघे देव, तयासी हे धन अवघे देव, तयासी हे विश्व अवघे देव. त्याच्या दृष्टीने संपूर्ण जगतच कसं आहे, देवस्वरूप आहे. आदौ ब्रह्माहमस्मित्यनुभव उदिते खलु इदं ब्रह्म पश्चात किंवा खलविदं ब्रह्म पश्चात. हा का घडला, त्याची दृष्टीच चैतन्य स्वरूप झाली. त्याने सांगितलं, ही प्रक्रिया ज्यावेळी सांगितली जाते की अंतःकरण वृत्ती म्हणजे वृत्ती चैतन्य या दृष्टीमार्फत ज्यावेळी विषयापर्यंत जातं त्यावेळी आणि त्याचं ज्ञान करू पाहतं, त्यावेळी त्यांनी काय सांगितलं आहे, ते विषय चैतन्य आणि हे काय आहे, वृत्ती चैतन्य या नेत्रेंद्रियांमार्फत तिथपर्यंत जातं. आणि त्याचं विषय ज्यावेळी ज्ञान संपादन करतं त्याच्या दृष्टीत आणि आपल्या दृष्टीत हा भेद आहे. तुम्ही आम्ही आत्ता सांगितल्याप्रमाणे त्याला घटाला घट म्हणून पाहतो. महात्म्याची वृत्तीच चैतन्य स्वरूप झाली आहे. महात्म्याच्या अंतःकरण वृत्ती शिल्लकच न राहिलेली नाही महाराज, त्यामुळे तो पाहताना काय पाहिल, घटोपहित चैतन्य. तो म्हणतो हे ते त्याची आता वृत्ती चैतन्य, वृत्तीला चैतन्या व्यतिरिक्त दुसरं कुठलं अधिष्ठानच शिल्लक राहिलं नाही. त्याचा परिणाम तो जे पाहतो ते कसं पाहतो, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. याचा परिणाम काय घडला महाराज, याचा परिणाम म्हणून म्हणतात अंगी ब्रह्मरस ठस. आम्हाला त्या आनंदाची सदोदित प्राप्ती होते. इथे ब्रह्मरस या शब्दाचा वापर केलेला आहे महाराजांनी. ब्रह्मरस, रस शब्द काढला की आमच्या तोंडाला पाणी येतं, कारण आपण रसाचे भोगते आहोत. मला कालच विषय झाला, सांगू का आपल्याला, सांगूनच जातो आता. काय तो कॅमेरा चालू असू द्या, ते आहेच जीवनदानी. एकदा गोष्ट गंमत अशी घडली म्हणजे मला दृष्टांत हसण्यासारखा आहे. म्हणजे रसविषय माणसाला कळला पाहिजे. यद्यपि रस हा विषय आहे, पण रस विषय ते महाराजांनी तेथं रसुतो मुखेची सेवावा असं माऊलीने सांगितलं आहे. सांगतोच आपल्याला. आपल्या आळंदीच्या धर्मशाळेत आम्ही काहीतरी द्वादशीचं जेवण की दशमीचं जेवण काही चालू होतं, मला इतकं लक्षात नाही. आणि आमचे आप्पाच म्हणजे मते आप्पा हे जेवायला बसलेले, त्यांचा जेवणावर अगदी जोरच असतो, आमचा पण असतो, पण फरकात आहे. ते आम्ही जेवून झाल्यावर ताटात काही राहिलं शिल्लक, थोडं हे थोडं ते असं आपल्याला निवडून खायची सवय. तुम्ही म्हणत प्रकृतीवरून दिसतंयच, पण त्याने ते म्हटले की हे आमचं ताट पूर्ण साफ रिकामं होतं, बरोबर. तो विवेक बसला होता पंक्तीला, त्यांनी सांगितलं आप्पा हे राजहंस आहेत, तुमचं काय तुम्ही ठरवा म्हटला. कळलं का आपल्याला. पण तो राजहंस हा निवडून खातो, तसा खात नाही तो. राजहंस म्हणतात जर पाणी आणि दूध काय केलं तर काय करतो तो,
हे म्हणतात हे निरक्षीर विवेकवान खाते आहेत, तुमचं तुम्ही बघा म्हटले काय. आणि ज्या पंक्तीत हाशा पिकला त्यानं मग मी सांगितलं आप्पा मी रसज्ञ म्हटलं. त्यानं सांगितलं मी रसज्ञ आहे त्यामुळे मी असंच खाणार. पण त्या रसज्ञपणाची इतकी शिक्षा रोज भोगावी लागते की बास रे बास. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. माणसाने रसज्ञ असावं पण इतकंही असू नये. ते म्हणतात स्वरज्ञ जो आहे ज्याला स्वर कळतो तर तो स्वर कळणाऱ्या माणसाला त्रास होतो जर कुठं बारीक सारीक बेसूर झालं. मग त्रास कोणाला होत नाही, ज्याला काही कळत नाही त्याला काय, तो बिनधास हा खुशाल मांडून होते. त्रास होतो त्याला ज्याला स्वर कळतो. तसं रसशब्द महाराज जो रसज्ञ आहे ना त्याला काहीतरी चालत नाही. म्हणजे साधं चालतं पण बिघडलेलंच आहे. भरपूर पक्वांना सगळं बेत पक्वांनाच आहे पण ते चवीला लागत नाही. आणि एखादा माणूस चटणी भाकरी आणतो तिला चव लागते का, त्यामध्ये जो रस आहे तो योग्य स्वरूपात आहे. म्हणजे पुष्कळ पदार्थ आहेत पण चव एकालाही नाही, चव एकालाही नाहीत. म्हणजे ते म्हणतात राग आळवितो नाना आणि काय गातो ते कळे ना. हे कुणाला त्या स्वरज्ञाला ठाऊक आहे, बाकीच्या नाही. वा वा काय मैफी झाली, काय मैफी झाली, काय कळतं त्यांना, काही कळत नाही. महाराजांनी शब्द वापरलाय ब्रह्मरस. ब्रह्मरस अंगी विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला. आता अंगी म्हणजे काय थोडक्यात सांगू, फार काही विस्तार करीत बसायचं ना आपली वेळ मर्यादित आहे. अंगी शब्दाचा अर्थ आहे हा अंगात नव्हे बुद्धीमध्ये, माझ्या बुद्धीमध्ये हा ब्रह्मरस ठसावलाय. रसशब्द मी रसशब्दाबद्दल सांगितलं. रसशब्द काढला की आपल्याला आठवतो आमरस, मोसंबीचा रस, आणखी कसला रस, उसाचा रस. म्हणजे मला तरी आठवतो बरं का, मला तरी आठवतो. पण इथे तो रस नाही आहे, तो रस पोटात घ्यायचा आहे आणि ब्रह्मरस आपल्या बुद्धीमध्ये धारण करायचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात अंगी ब्रह्मरस ठसावला. रसशब्दाचा खरोखर तत्वत हा अर्थ आहे आनंद. इथे जो महाराजांनी शब्द प्रयोग केला ब्रह्मरस म्हणजे ब्रह्मानंद. खरं सांगायचं तर रसो वै सहा, रस म्हणजेच परब्रह्म. ब्रह्माचा रस नव्हे म्हणजे लिंबू पिळावा त्याचा रस, कपडे पिळावे त्यातनं निघतं पाणी. म्हणजे कपडे पिळल्यानंतर जसं खाली पाणी पडतं तसं ब्रह्म पिळलं म्हणजे रस कळतो असा अर्थ नाही. ब्रह्म म्हणजेच रस, ब्रह्म म्हणजेच आनंद आणि आनंद म्हणजेच रस. म्हणजे ब्रह्म म्हणजे काय आहे, रसच. रसो वै साप, परब्रह्म आनंद स्वरूप आहे. ब्रह्मस्वरूप हे खरं आनंद स्वरूपच आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात असा ब्रह्मानंद माझ्या बुद्धीमध्ये माझ्या चित्तामध्ये ठसावलेला आहे. त्याचा परिणाम काय घडला असं सांगतात की जे आपल्या अंतःकरणामध्ये बिंबून सदाचं राहतं, ज्याची आपल्याला आवड आहे त्याचा परिणाम काय घडतो, धरिता ही परी आवरेना. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात मला विषयाचं विस्मरण घडलं, निशेष विस्मरण घडलं. म्हणजे अज्ञानाची बीजसुद्धा तिथे शिल्लक राहिलेली नाहीत, सशेष नाही, निशेष विस्मरण घडलं. परिणाम काय घडला, अंगी ब्रह्मरस ठसावला. आता एक शंका अशी सांगतात की अगोदर अंगात ब्रह्मरस ठसावला, अगोदर ब्रह्मरस तुमच्या अंगामध्ये मुरला की अगोदर विषयाचं विस्मरण घडलं. कारण विषयाचं विस्मरण घडल्याशिवाय ब्रह्मरस अंगी ठसावू शकत नाही. आणि काही मंडळी असं म्हणतात की अरे अंगी ब्रह्मरसाचं स्वादन म्हणजे ब्रह्मरसा स्वादन झाल्याशिवाय विषयाचं विस्मरण घडेलच कसं. दूध प्यायल्याशिवाय पिठाच्या पाण्याचा फरक कळेल कसा सांगतात ना. तो पिठाचं पाणी त्याची आई त्याला रोज देत असे आणि मित्राच्या घरी जाऊन ज्यावेळी तो काय नचिकेताचं उदाहरण आहे का ते आहे हां, मला उपमन्यू सगळे एकसाथ म्हटल्यामुळे बघा श्रोते असे पाहिजेत सावध. ते म्हटले उपमन्यूला त्याच्या आई दारिद्र्य होतं त्यावेळी काय देत होती, दुधाचं ते पिठाचं पाणी. तो त्यालाच दूध म्हणून ग्रहण करीत होता. पण ज्यावेळी मित्राकडे गेला आणि मित्राकडे गेल्यानंतर त्याला कळलं हे काय, अरे याला दूध म्हणतात, त्यावेळी त्याने आईला सांगितलं आई मला आता हे नको, मी खरं दूध तिथं प्यायलो. तसं ब्रह्मरसास्वादन झाल्याशिवाय विषयाच्या त्या आस्वादाला मनुष्य कंटाळेल कसा, त्याचं मन विटेल कसं, अशी शंका घेतात. महाराजांनी मग त्याचं उत्तर दिलं. आता फार त्याचं वापू नको, त्यांनी एकच सांगितलंय. अरे ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात आत्मसुखाचिया गुडिया विटे जो का सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मानही. अशी आत्मसुखाची चव कळल्याशिवाय त्याला विषयाचं विस्मरण घडेल कसं. तर त्याचं उत्तर असं जरी लिहिलं असेल तरीसुद्धा वस्तुस्थिती किंवा क्रम असा आहे की विषयांचं विस्मरण घडल्याशिवाय, विषयाला विसरल्याशिवाय किंवा विषयाची यत्किंचितही आठव त्याचा ज्याला काय म्हणतात ओलांश, काही अंश, ते अंशाची मुळंसुद्धा नष्ट झाल्याशिवाय चित्तवृत्तीमध्ये ब्रह्मरस ठसावू शकत नाही. म्हणून विषयांचं विस्मरण झालं हेच खरं आहे. विषयी विसर पडिला निशेष
त्याच्यानंतर अंगी ब्रह्मरस ठसावला. त्याचा परिणाम काय घडला? अभंगाचं दुसरं चरण. माझी मज झाली, माझी मज झाली, अनावर वाचा. माझी मज झाली, माझी मज झाली, अनावर वाचा. माझी मज झाली, माझी मजा झाली, माझी मजा वाचा. या नामाचा घेतला से, या नामाचा घेतला से, या नामाचा घेतला से, या नामाचा घेतला से. माझी मज झाली, माझी मज झाली, अनावर वाचा.